प्रभाग क्रमांक 17 मधून चारीचे चारी उमेदवार निवडून येऊ अशी मी आज आपल्या सर्व समक्ष मी गवाही देतो। त्याचं कारण असं आहे, आमच्यावर विश्वास टाकणारे आमचे पक्षाचे सर्वस्व अजितदादा, या भागाचे आमदार माननीय चेतनदादा यांच्या सर्वांच्या पाठबळाने आम्ही चारीचे चारी उमेदवार या भागातून 100% आम्ही निवडून जाऊ। आणि मला एक अजून सांगावं असं वाटतं की बाबा, जे काही गोष्टी म्हणजे नाही का, आज हे फॉर्म भरायला आलोय आणि सगळी जी जनता आमच्यावर प्रेम करते त्याबद्दल मी सर्व आमच्या कार्यकर्ते म्हणू शकत नाही, सर्व आमच्या मित्रांचे मी मनापासून आभारी आहे। माझ्या प्रभागात जो जुना भाग आहे, रामटेकडी, वैदवाडी म्हणा, आणि आता नवीन मगरपट्टा, माळवाडी आणि 15 नंबर हा भाग आलाय। म्हणजे माझा भाग हा संमिश्र आहे, स्लम पण आहे, उच्चवर्णीय पण आहेत आणि मिडल क्लास पण आहे। त्यांच्यासाठी आमच्या रामटेकडी आणि वैदवाडी परिसरात आम्हाला एक तर सर्वप्रथम मी ई लर्निंग स्कूल इंग्लिश मीडियमची शाळा चालू करण्याचा प्रयत्न करणार 100%। दुसरी गोष्ट, आमच्या परिसरात आम्ही दवाखाना चालू करणार आहे, म्हणजे जे हॉस्पिटल आज आमच्या परिसरातल्या म्हणजे रामटेकडी म्हणा, वैदवाडी म्हणा, या परिसरात दवाखान्याची खूप गरज आहे। प्लस आम्ही त्या परिसरात स्पोर्ट्स ग्राउंड करणार आहोत, जे आज आमच्या MIDC मध्ये जे ओपन स्पेस आहेत त्यात आम्ही हे चालू करणार आहे। विद्युत दैनी चालू करणार आहे आम्ही आमच्या स्मशानभूमीत, रामटेकडी स्मशानभूमीत। हिंदू दफनभूमी आणि मुस्लिम दफनभूमी या दोन्ही दफनभूमीसाठी जागा खूप अपुरी आहे, ती जागा वाढून घेण्यासाठी प्रयत्न करणार। कारण पलीकडे आमच्या महानगरपालिकेची म्हणा आणि MIDC जागा, तिथं ओपन स्पेस भरपूर खाली आहेत, त्या ठिकाणी आम्ही 100% या गोष्टीचा प्रयत्न करणार। आणि आज आपण 24/7च्या धर्तीवर जे अजितदादांनी 2015-16ला जे स्टार्ट केलं होतं, प्रत्येकाच्या घराला 24 तास पाणी, त्या धर्तीवर आम्ही आमच्या रामटेकडीत एक मोठी टाकी उभी करणार आहोत, जे 25 ते 30 लाख लिटरची टाकी, जे आमच्या परिसरात सफिशियंट होईल। कारण आमच्या भागात आम्ही काही ठिकाणी गेलो, फिरलोय, आता एक आठवडा 10 दिवस फिरतोय, काही ठिकाणी पाण्याची कमतरता आहे, काही ठिकाणी व्यवस्थित आहे। तर त्याचं नियोजन व्यवस्थित करून आम्ही आमच्या परिसरातील सर्वच नागरिकांना 24 तास पाणी मिळेल याची गवाही देतो। आणि आज आपण सर्वांनी पाहिलंच असेल की विधिमंडळात, आत्ताच्या याच्या विधिमंडळात अजितदादांनी भैरवनालापासून तर यवतपर्यंत जो उड्डाणपुलाचं हे केलंय, त्याच्यामुळे आपल्या हडपसरचा जो पट्ट्यातला जो ट्रॅफिकचा विषय आहे तो बराचसा पुढच्या 5 वर्षाच्या आतमध्ये कमी होण्याची शक्यता आहे। आणि पोल्युशनच्या बाबतीत पण आम्ही सर्वच आमचे चारही उमेदवार आम्ही दक्ष राहू एवढी ग्वाही देतो।